नमस्कार मंडळी. आज चाललोय जरा साव्या आणि अश्विनला घेऊन फिरायला. कुठे चाललोय रे आपण? धबधब्यावरती. कुठला धबधबा आहे तो? हा, अदाई अदाई वॉटरफॉल जातो. अजून कधी गेलो नाही, फर्स्ट टाइम चाललोय. मॅप लावलाय, बघूया किती वेळ लागतो ते. चला तर निघूया. आता निघालोय, फक्त 20 मिनिटं दाखवते. मंडळी चाललोय अदाई वॉटरफॉलला. मागच्या वेळेस साव्याने मी दोघे होतो नेरे साईडला, आणि आज अश्विनी पण आले. सकाळच चाललेले, निघूया नको नको निघूया, निघूया नको निघूया. फायनली निघालोय. आता जरा पेट्रोल भरूया काय? पेट्रोल कमी आहे गाडीत. पेट्रोल भरूया. अंतर जास्त लांब नाही, पण तरी पण थोडंसं भरून घ्या. दाखवते फक्त 15 मिनिट. 12 मिनिट दाखवते. आता पेट्रोल भरून झालंय, आता जातोय. आम्ही साधे कपडे घालून आलोय. ती मस्त रेडी आली. तिकडे जायचा ब्रिज आहे, पुणे नॅशनल हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. खालून आहे बघ. बघितलंस चालत जाते. तेव्हा समोरचे वॉटरफॉल बघितलेस ते? इकडे आपल्याला जायचंय. दाखव समोरचे वॉटरफॉल. ते बघ किती भारी आहेत ते. बालाजी श्रावण शरण. किती 5 मिनिटावर आहे अजून. पुढे दाखवते पण सरळ दाखवते. मॅप चुकलेला आपल्याला, लक्षात ठेव. पुढे जाऊन तर आम्ही तिकडे गेलेलो, तिकडे बंद आहे. पोलीस आले तिकडे. पोलीस बोलले बंद आहे आज. काय माहिती का बंद ठेवलंय. तिकडे जाऊया वालवलीकडे. तो धबधबा वगैरे चालू आहे का? पण एवढा पाऊस पण नाही आज. आता परत कुठे चाललोय? आता चाललोय वालवली वॉटरफॉलला. हा वॉटरफॉल बंद ठेवलाय आज. काय माहिती काय, जास्त पाऊस पण नाही तरी पण बंद ठेवलाय. तिकडे पोलीस उभे होते. पोलीस पुढे जाऊन देत नव्हते. त्यांची गाडीच उभी आहे तिथे, जाऊन देत नाहीत. आता इकडे बघूया वालवली जाऊन इकडे चालू आहे का मॉलला. आता समोर डोंगर दिसत ना, तेव्हा समोरचे वॉटरफॉल. तिकडे सगळे वॉटरफॉल आहेत ते बघ. सगळे वॉटरफॉल तिकडेच आहेत. भारी झाले ते बघ. तिथे जायचं आपल्याला. पावसातून जाम असतात निघा वॉटरफॉल सगळेच. आता माहित नाही कुठून जायचा आहे रस्ता. आता तिकडं गेलेलो आम्ही, पण ते सांगतात कुठून जायचं माहित नाही. बसू गाडीत.
आता फिरवतोय. आम्ही परत तिकडून जाऊ असं. चला बसूया. तुम्ही कुठे आलेस? कुठे आलो आपण? वालवलीला ना. तो धबधबा. वरती पण माणसं आली. मित्रांनो, हा धबधबा पनवेल स्टेशनपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. नक्की भेट द्या, तुम्हाला पण आवडेल. खतरनाक आहे रे. मित्रांनो, पोचलोय वालवलीच्या धबधब्यावरती. ते गेलो होतो मगाशी. कुठलं गाव ते? आदाई वॉटरफॉलला गेलो होतो, पण ते बंद केलंय पोलीस लोकांनी. आता आलोय वालवलीच्या धबधब्यावर. वालवली वॉटरफॉल. अश्विनी बघा तयार होऊन आणखी. आम्ही आता सिंपल आलोय सावे. चला जाऊया, बघूया. सरळ आहे धबधबा पण. मित्रांनो, फर्स्ट टाइम आलोय वॉटरफॉलला. सहसा आम्ही जात नाही कधी वॉटरफॉलला फिरायला गेलो. साव्या पण जाऊन बघूया ना वॉटरफॉल कसं आहे. अजून बघितलं नाही ना कधी वॉटरफॉल साव्या प्रत्यक्ष मध्ये असं. मग खाली पण पाणी येतं. रस्ता बघ कसा आहे. साव्या बघ कसा आहे, एन्जॉय करतोय पावसातून. सगळे एन्जॉय करतोय सगळे. छोटा बच्चा वॉटरफॉल. मेन रस्त्यावरून जास्त लांब नाही आहे, जवळच आहे ना. 5 मिनिटं पण लागत नाही, थोडं एकदम जवळच आहे. जर तुम्ही गाडी घेऊन आल तर हा चालेल. जवळ आहे ना, जास्त लांब पण नाही वॉटरफॉल हा. तो भारी वाटतं रे. आदाईचा वॉटरफॉल का बंद केला आज का माहित नाही. पाऊस पण एवढं नाहीये ना, आणि आपण छत्री पण नाही घेतली अशू. अरे पाऊस आला मग काय करणार अचानक. भिजणार म्हणजे मी भिजणार आहे, तू भिजणार थोडी नाहीस. हा बघ छोटा बच्चा कसा मजा करतोय बघ. हा बघ, वाव. किती इथं गाडी येते रे. खतरनाक यार. तिकडे बघ पाटी. की बघ कशी येते. अरे बाप रे, खतरनाक काम अश्विनीचं.
सावकाश आहे इथून. तेव्हा ते लोक तिकडून आले, तिकडून पण रस्ता वाटतं. ये चल, सावकाश आहे. इकडे. भारी आहे ना वॉटरफॉल. एन्जॉय आहे रे. हवा बघ किती फास्ट चालली आहे. अश्विनी घाबरते यार. अश्विनी येतच नाही इकडे. कुठे आहे ती बघू. ओ माय गॉड, एवढी लांब उभी आहे बघ. हा पण सांगतो ते दगड कमी होऊ शकतो. मित्रांनो, हा धबधबा खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे एक मोठा दगड आहे बघा. हा दगड एवढा पाण्याचा फोर्स आहे ना, त्या फोर्सनी कधीही खाली पडू शकतो. त्याच्यामुळे जाताना सावधान नाही. खाली एवढी पब्लिक असते खाली. आता आम्ही गेलो तर एवढा पाण्याचा फोर्स येतो ना, त्या फोर्सची कदाचित ती दगड खाली असते. त्याच्यामुळे थोडी भीती वाटेल आपण. आताची आम्हाला काही लोक बोलली तिथे जाऊन नका दगड वरून दगड खाली येतात. चेंज झालंय आता तिकडे गेला अशी राईट लेफ्ट साईडला होता. फोर्स आहे. एन्जॉय करताय पण जरा सांभाळून करा. परत करा. साईड चेंज झाली बघा. साईड चेंज होते. सहाव्या आश्विनीला घेऊन फर्स्ट टाइम आलो धबधब्याला. पण आता जात नक्कीच आहे. हवा आहे तिथं गावात. निघूया का आता. हा निघूया. पाऊस पण येतो होता. छत्री पण नाही आणले. छत्री गाडीच आहे बघा. निघूया. आपण फर्स्ट टाइम आलो ना बऱ्याच दिवसांनी. कधी गेलो होतो वॉटरफॉलला. कधीच नाही गेलो. सहाव्याने मी थोडासा भिजलो. जास्त नाही भिजलो. अश्विनी काय पुढे आलीच नाही. मागे उभी होती. आता निघालच.
इकडे मोठं आहे. खूप दगड मोठा आहे, डोंगर मोठा आहे बघा, थोडा मोठा डोंगर आहे. असं खोदून खोदून वाटत तो वॉटरफॉल तयार झाले. वॉटरफॉल तो छान वाटतं. वाव. पलीकडे बघा पनवेल सिटी आहे. पनवेल सिटी पासून कमीत कमी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती हा धबधबा आहे. खूप छान आहे. इथून पण रस्ता आहे ना? रस्ता आहे का इथून? हा, तिकडून आलो होतो ना आपण. इथून जाऊया. मला इथून आलो होतो. सरेल, पाय सरेल. तिथे शेवाळ असतं, ते असतं ना ग्रीन ग्रीन दिसतं, ते शेवाळ असतं, त्यातून पाय सरतो. सावकाश पाय टाकताना सावकाश टाकायचं. ते एकदा पाय सरला ना, घाट करून पडणार. ती बाजू मागेच आहे. चल, तिघांनी एकामेकाला पकडून जाऊया, पडणार नाही बाबा. अरे अजून नाही आली ती. आम्ही चाललोय पुढे पुढे, ही राहती मागेच. अश्विनला चालताच येत नाही, पाय सरल म्हणून घाबरते ती. गाडी तिथे पुढे पार्क केली ना, पण गाडीपर्यंत चालू जावं लागेल आपल्याला. ते पण ना कसं चेंज होते पण ना वॉटरफॉल. त्या साईडला कधी होते, त्या साईडला कधी होतंय. थोडं प्रेशर हवेच आहे. किती हवा आहे. मला वाटतं हे समोर दिसतंय ना, तुला काहीतरी फॅक्टरी असेल ती दगड बारीक करण्याचा. डोंगर खोदून ते तयार करतात, रेती तयार करतात. टॉवेल आणलायस ना ग? थोडासा भिजलो आपण. इथून रस्ता होता, आपण तिकडून गेलो, आपली माहित नव्हतं ना. जागेपर्यंत बसलाय बघ ना. मी मजा आली ना, मस्त आहे. तू पण आहे पुढं पडशील. तर आता गाडी काढते. आता निघालोय आम्ही. मित्रांनो, निघाले आता वालिवलीच्या धबधब्यावरून. आता सागर उलटी कुठे जायचं आपल्याला? सिवूटला यायचंय. सिवूटला करूया आपण, इथे जाऊया ना पनवेललाच. सिवूटला ह्या कपड्यावर जायचं आपल्याला. कपडा आहे ना आपला, गंध आहे ना. मी आणलेत कपडे. गाडीत घालू, गाडीमध्ये घालू कपडे ते.
काय टी शर्ट घातली सांग मला जरा. नाही दादा नवीन टी शर्ट आहे ते कपडे चांगले आहेत माझे कपडे जुने आहेत आता इच्छा रोडला बघूया आपण मॉलमध्ये जायचं आहे 6वेला घ्यायचं आहे स्टेशनरीचं सामान कारण त्याने मागे ड्रॉइंग करायला घेतली होती रतन टाटांची तर तो ग्राफिक्सचा इरेजर सापडत नाही आमच्या इथे बघितलं पण काय सापडत नाही आपण मॉलमध्ये जाऊन बघूया भेटतो का हो डिमांडला पण नाही भेटत त्याने डिमांडला पण नाही भेटत आता आपली जाऊन बघूया ना मॉलला वडिलांच्या इथे इथे भेटला सिगुलला पण नेहमी जातो आपण इथून दिसतो रस्त्यावरून जातो पण कोण कोण दिसतोय मध्ये रस्ते से दिखतंय निघाले तर पाऊस चालू झाला नशीब मगाशी पाऊस नव्हता ते भिजला असतो पाऊस आला जोरात है ना थांबूया आता थांबून निघूया आता जाऊया चालेल खाऊन घेऊ नंतर मध्ये स्टेशनरी सामान चालू दिसतंय का हे भात लावून झालंय इकडे भात लावायच चाललंय भात लावतात पाऊस पण छान लागतोय हे आपण जे भात पेरतो ते उगवतो ते काढून मी शेतात लावतात पाऊस एवढा लागतोय कुठं काय दिसतच नाहीये बाप रे डेंजर पाऊस आहे रे खतरनाक पाऊस लागतोय आता मी खाली उतरलो होतो पण भिजलो पूर्ण भिजलो डेंजर पाऊस आहे काय दिसतच नाही पुढं अचानक पाऊस होता मला आपण इथून निघालो म्हणून धबधबे पाऊस गाडत असतो तिकडे भिजला असतो लागेल पाणी भरलं इकडे बघ आपण पाणी भरलं बघ माय गॉड डेंजर एक छत्री घ्या रे साहेब इथं भेटतं का बघूया स्टेशनरी सामान हा का नाही भेटलं तर मग पुढं डायरेक्ट मॉल जायला लागेल स्टुडिओच्या बाजूला एक स्टेशनरी दुकान आहे तर बघूया भेटतं काय ते 6व्याचं हिरेचं भेटलं का रे नाही भेटलं हा एक व्हाईटनर पण घे तर इथं पण नाही भेटलं काय व्हिडिओच्या बाजूला तर कुठे जायचं आता इकडून पण निघालोय तर घरी जाऊ तिकडे पण नाही भेटले मिस्टर DIY शॉर्टकट आहे आता बाबा बोलतात की आपण ऑनलाईन मागू बघूया घरी जाऊ ऑनलाईन मागूया पण ते बघा हा 2-3 ठिकाणी बघितलं आता पहिला आता खायला जाऊ मग घरी जाऊ चालू झाला परत पाऊस चालू झाला आता लागली भूक त्याच्यामुळे अश्विने काहीतरी खायला आणा गेलं वाटतं काय खायला आणते बघूया आता तर पण लागली भूक ना बघूया आता काय आणते पार्सल आणायला गेले पार्सल घेऊन सरळ घरी जाऊया आता मित्रांनो तुम्हाला हा धबधबा जर आवडला असेल तर तुम्ही पण नक्की भेट द्या तुम्हाला पण आवडेल
बस झालं